कुणी म्हणू शकतं का फ्रेंड, की एवढा सुंदर चीझी पिझ्झा आपण घरच्या घरी बनवलेला आहे. विदाऊट ओव्हन, विदाऊट ईस्ट हा पिझ्झा आपण बनवला आहे आणि तो सुद्धा कढईमध्ये खूप छान असा बेक झालेला आहे. कढईत बनवला तरी बघू शकता तुम्ही मस्त असा बेक झालेला आहे. खूपच इझिली कमी साहित्यात आपण हा पिझ्झा बनवलेला आहे. तर फ्रेंड्स तुम्ही ही रेसिपी पूर्ण बघा आणि माझी ही रेसिपी आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर फ्रेंड बनवूया असा चीझी पिझ्झा. तर इथं पिझ्झा बनवण्यासाठी आधी मी पिझ्झा बेस बनवून घेत आहे. पिझ्झा बेससाठी 2 वाटी मैदा मी घेत आहे. तर ह्या भांड्यामध्ये 2 वाटी मैदा टाकला आहे. त्याच्यात अर्धा चम्मच हे मीठ टाकत आहे आणि एक मोठा चम्मच भरून मी बेकिंग पावडर टाकला आहे आणि अर्धा चमचा भरून मी बेकिंग सोडा टाकत आहे. याच्यामध्ये 2 मोठे चम्मच भरून दही टाकते आहे. 2 ते 3 चमचे भरून टाकले तरी काही हरकत नाही. दही हे घरचंच बनवलेलं आहे. तुम्ही रेडीमेड दही वापरलं तरी खूप छान असा पिझ्झा बेस तयार होतो. तर आधी आपण दही आणि बेकिंग सोडा, बेकिंग पावडर हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्ण पिठामध्ये मग ते मिक्स करत जायचं आहे. तर पाणी टाकून आपण आता हे मैदा छान मळून घेऊ. मैदा मळताना हा एकदम सॉफ्ट असं मळायचं आहे आपल्याला. थोडं रनी कन्सिस्टन्सीमध्ये हा मैदा आपण मळून घ्यायचा आहे. तरच पिझ्झा बेस हा खूप छान म्हणजे आपण जसा बाहेरून पिझ्झा आणतो डॉमिनोजचा वगैरे तसा तयार होतो. तर 3 ते 4 मिनिट आपण ह्या पिठाला असं एकदम मळून घ्यायचं आहे. तर मी हाताला थोडं तेल लावते आहे. आपण हे खूप सॉफ्ट असं मळलं आहे त्याच्यामुळे हाताला हा खूप जास्ती चिपकतो. तुम्ही पीठ लावलं किंवा मैदा लावला तरी चालेल. तर हे सगळं आपण एकीकडे जमा करून 15 ते 20 मिनिटं रेस्ट व्हायला ठेवून देऊ. इथे मी प्लेट झाकते आहे. तुम्ही ओला कपडा झाकला तरी चालेल. इथे काही भाज्या आहेत घरामध्ये त्याच मी घेते आहे. 1 शिमला मिर्च आहे, टोमॅटो आहे, 1 कांदा आहे. तर आता शिमला मिर्च ही स्लाइसमध्ये कट करून घ्यायची आहे. मधले बी मी काढून घेत आहे ह्या पद्धतीने. तर असं लांब असे स्लाइस मी कट करून घेत आहे. टोमॅटोसुद्धा त्याच पद्धतीने आपण करून घेणार आहोत. टोमॅटोचेही मधले जे बी असतात ते आपण काढून घेऊ. ह्या पद्धतीने काढून घ्यायचे आणि हे पण आपण लांब स्लाइसमध्ये कट करून घेऊ. कांदासुद्धा ह्याच पद्धतीने आपण कट करून घेत आहोत. खूप जास्ती अशा काही भाज्या विशेष आपल्याला पिझ्झाला लागत नाही. एवढ्या झाल्या तरी खूप भरपूर आहे. आता मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि अर्धा चम्मच तेल टाकलं आहे. आपण ह्या भाज्या ना थोड्याशा अशा परतून घेऊ. म्हणजे त्याचा कच्चेपणा हा निघून जाईल आणि आपण जेव्हा ओव्हनमध्ये बनवतो तर भाज्या ह्या छान शिजून जातात. आज आपण कढईमध्ये बनवणार आहोत. तर 1 ते 2 मिनिटं ह्या भाज्या मी छान अशा परतून घेतल्या आहे आणि ह्या भाज्या आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. एकीकडे मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये मीठ टाकलेलं आहे. तर आपण हे हीट व्हायला ठेवून देऊ आणि दुसरीकडे मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे. त्या पॅनवर आपण पिझ्झा बेस हे पहिले थोडंसं असं भाजून घेणार आहोत. तरी इथे पीठ हे छान सेट झालेलं आहे. 15 ते 20 मिनिट आपण हे सेट होऊ दिलं होतं. आता मैदा हा खूप सारा लावून घ्यायचा आहे हाताला. पीठ हे सॉफ्ट खूप असल्यामुळे ते हाताला खूप चिपकतं. तर इथे मैद्याचा वापर हा चांगला करायचा आहे. हाताला लावून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने हा गोळा छान असा गोल करून घेऊ. बघू शकता फ्रेंड्स मस्त असं हे गोल झालेलं आहे. आता आपल्याला ज्या प्लेटमध्ये पिझ्झा जो तयार करायचा आहे त्याच साईजचा तशीच प्लेट घ्यायची आणि त्या साईजचा पिझ्झा बेस आपण हातानेच स्ट्रेच करत बनवून घेणार आहोत. आपण इथे लाटणार नाही आहे लाटण्याने. तर ह्या पद्धतीने
हा पिझ्झा बेस आपण हातानेच बोटाने असं स्ट्रेच करत बनवून घेऊ. खूपच इझिली हा पिझ्झा बेस तयार होतो फ्रेंड्स. तर कडा ह्या थोड्या आपल्याला जाड ठेवायच्या आहे. तर कडेला मी थोडं कमी बोटाने दाबते आहे आणि मध्ये हा छान आपण असं तयार करून घेऊ. तर इथे ह्या साईजचा पिझ्झा बेस मी प्लेटच्या साईजचा तयार करून घेतला आहे. त्याची थिकनेससुद्धा ही खूप जास्ती पातळ नाही आहे आणि खूप जास्ती जाडही नाही आहे. इथे मी चम्मचने असे होल करून घेत आहे की पिझ्झा हा बेक करताना फुगत नाही. तर इथे तवा गरम झालेला आहे. याच्यावर मी 1 चम्मच भरून तेल टाकून घेत आहे. म्हणजे पिझ्झा बेस हा आपला चिपकणार नाही. तर आपण थोडंसं असं ह्या पॅनवर पिझ्झा बेस पहिले भाजून घेऊ. तर ह्या पद्धतीने बघू शकता फ्रेंड्स, या पद्धतीने मी तव्यावर टाकला आहे. खूप जास्ती हे सॉफ्ट असल्यामुळे तुम्ही फोल्ड करून तव्यावर टाकलं तरी चालेल. तरी ते एक साईड ही छान अशी भाजली आहे. खूप जास्ती आपल्याला पिझ्झा बेस आधी भाजून घ्यायचा नाही आहे. तर आता ह्या प्लेटमध्ये आपण पिझ्झा बनवणार आहोत. तर ह्या प्लेटला छान असं मी सगळीकडे तेल लावून घेत आहे. तेलाऐवजी तुम्ही तूप लावलं तरी चालेल. म्हणजे पिझ्झा हा बेक झाल्यावर प्लेटला चिपकणार नाही. तर बघू शकता पिझ्झा बेस हा मस्त रेडीमेड पिझ्झा बेससारखा तयार झालेला आहे. आता ह्याच्यावर मी टोमॅटो सॉस लावून घेत आहे. टोमॅटो सॉस हा आपण घरीही तयार करू शकतो. तर छान असा हा टोमॅटो सॉस स्प्रेड करून घेतला आहे. आता ह्याच्यावर पहिले मी चीज टाकून घेत आहे. तर हे चीज जे चीज क्यूब भेटतात त्याच्यापासून मी किसून घेतलेलं आहे. आणि चीज आधी स्प्रेड करून घेऊ आणि मग नंतर आपण ह्याच्यावर भाज्याचं टॉपिंग करणार आहोत. तर आपल्या आवडीप्रमाणे ह्या भाज्या छान अशा ठेवून घ्यायच्या आहे. तर एकदम मस्त असा कलरफुल असा हा पिझ्झा दिसू लागला आहे. आता आपण भाज्या ह्या स्प्रेड केल्या आहे. आता वरून आपण हवं तितकं चीज हे मस्त टाकून घ्यायचं आहे खूप सारं. तर बघू शकता फ्रेंड्स, मस्त असं चीज आपण स्प्रेड केलं आहे. इथे मी चिली फ्लेक्स टाकून घेते आहे. इथे ऑरिगॅनोचं टाकते आहे मी. ह्याच्याने खूप छान अशी टेस्ट येते. तर हे आधी आपण बेक होताना टाकून घ्यायचं आहे आणि नंतर पिझ्झा तयार झाल्यावरही टाकलं तरी चालेल. तर आता ही प्लेट, आता आपण जी कढई प्रीहीट व्हायला ठेवली होती त्याच्यामध्ये एक छोटी वाटी मी पहिले टाकून घेत आहे. अशी उलटी करून वाटी टाकली आहे. तुमच्याकडे जर स्टँड असेल तर तुम्ही स्टँडही ठेवू शकता आणि ह्याच्यावर सेफली ही प्लेट आपण मध्ये टाकायची आहे. कढई गरम झालेली आहे. आता कढईवर झाकण ठेवून आपण हे 15 ते 20 मिनटं बेक होऊ दिलं होतं. बघू शकता फ्रेंड्स, मस्त चीज हे बेक झालं आहे, मेल्ट झालेला आहे. 20 मिनटं फुल गॅसवर हा पिझ्झा आपण तयार होऊ दिला होता आणि एखाद्या कपड्याने पकडून ही प्लेट काढायची आहे. खूप जास्ती गरम आहे हे आणि एकदम सेफली हा पिझ्झा आपण ह्या प्लेटमध्ये ट्रान्सफर केलेला आहे. बघू शकता फ्रेंड, खूप मस्त अशा ह्या भाज्या शिजल्या आहे आणि पिझ्झा बेक झालेला आहे मस्त. पिझ्झा कटरने आपण हे पिझ्झा असं कट करून घ्यायचा आहे. तर खूपच सोप्या पद्धतीने इझिली आपण हा पिझ्झा घरच्या घरी तयार केलेला आहे. तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्कीच तयार करून बघा. आणि फ्रेंड्स, माझी रेसिपी आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
तर बघू शकता फ्रेंड खूपच सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यात इझिली आपण हा पिझ्झा अगदी रेडीमेड पिझ्झासारखा तयार केलेला आहे.